नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल बांडे आणि आत्ताची गोरडे. माझे आईवडील दोघेही मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत होते. माझे वडील नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत आणि आई हंबीरराव मोजे प्राथमिक विद्यालय चंदननगर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याच प्रेरणेमुळे माझंही शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झालं. मनपा शाळा क्रमांक 99G, लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 आणि सुंदरबाई मराठी विद्यालय खराडी या तीनही शाळांमध्ये माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. या शाळांमध्ये मला अत्यंत गुणी आणि विद्वान अशा शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं, ज्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिलं नाही तर आयुष्य जगण्याची दिशा शिकवली. शिष्यवृत्ती परीक्षा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, खेळांच्या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा, योगासनांच्या स्पर्धा, वीज बचत, पाणी बचतीसारख्या जनजागृतीच्या प्रकल्पांमध्ये भाग घेऊन आमचं सामाजिक, मानसिक, शारीरिक आणि नैतिक जडणघडणीमध्ये या सर्व शाळांचा आणि माझ्या या सर्व शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. या सर्व शिक्षकांनी आस्थेनं आणि मायेनं आम्हाला शिकवलं. त्यांचं प्रेमळ मार्गदर्शन आणि निस्वार्थ प्रेम आणि प्रयत्न यांच्यामुळे आमच्यात आत्मविश्वास आणि शिस्त यांची मूल्य रुजली गेली. या सर्वच गुणांमुळे मी माझं वैद्यकीय शिक्षणही हे सरकारी कॉलेजमध्ये पूर्ण करू शकले. शिक्षकांनी रुजवलेली मूलभूत मूल्य यांच्या जोरावर मी आज माझं घर, करिअर आणि संसार हा उत्तम रीतीने वर्क लाईफ बॅलन्स व्यवस्थितपणे सांभाळू शकते. आणि या सगळ्याचं श्रेयही माझ्या शिक्षकांनी शिकवलेल्या शिकवणीला आणि शिस्तबद्ध जीवनशैलीला जातं. मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मी मराठी माध्यमाची आणि त्यातही महानगरपालिकेच्या शाळांची विद्यार्थिनी आहे. मी आजपर्यंत जे काही यश कमवलं किंवा यापुढेही मी जे काही साध्य करेन त्या सर्वांचं श्रेय मी माझ्या या शाळांना आणि माझ्या शिक्षकांना जातं. कारण त्यांनी दिलेलं शिक्षण हे फक्त करिअर घडवणारं नव्हतं तर व्यक्तिमत्व घडवणारंही होतं. आज मी जिथे उभी आहे ते माझ्या शिक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि मराठी माध्यमाने दिलेल्या भक्कम पायामुळेच, आणि हाच माझा यशाचा सर्वात मोठा गौरव आहे. धन्यवाद.